कर्मभूमी अष्टदेवनी अंतराळ स्वर्ग सत्यकाय सुकोण क्षीराब्दी अष्टभैरव विश्वरूप आणि चैतन्य अशा देवताचे 9 थवे आहेत. कर्मभूमीमध्ये 13 कोटी देवता आहेत. अष्टदेवनीमध्ये 13 कोटी आहेत. अंतराळमध्ये 13 कोटी आहेत. स्वर्गात 33 कोटी आहेत. सत्यकाय सुकोणमध्ये 9 कोटी, क्षीराब्दीच्या 6 लक्ष, अष्टभैरव 8, विश्वरूप 1, चैतन्य 1 अशा 81 कोटी 6 लक्ष 10 देवता आहेत. तर मायबाबा, जेव्हा प्रपंचाची रचना होते त्यावेळेस 4ही पदार्थ सृष्टीमध्ये येतात. तर जीव तमात असतो, तो तमातून हरितात माया आणते त्याला, आणि हरितातून प्रपंचाची रचना झाल्यावर त्याला प्रपंचात लुटून देते 8व्या प्रक्रियेनं, आणि तो चतुरित कर्मफळाला जातो. आणि नंतर प्रपंच हा परमेश्वराच्या आत्मक भावनेनं प्रपंच द्रवतो. त्याची 3 ढिग हरितामध्ये तयार होतात, एक स्थूळाचा, एक सूक्ष्माचा आणि एक कारणाचा. तर सूक्ष्माचा मनरचना होते, स्थूळाची भेंड होतो तयार, आणि कारणाची विश्वमूर्ती तयार होते. अशा प्रकारे प्रपंच खाली येतो. परमेश्वर 3 प्रकारे खाली येतात, गर्भ, पतित आणि दवडणे. आणि देवता मात्र 2 प्रकारे खाली येतात, ब्रह्मांडस्थ आणि ओळखण्या. ओळखण्या ह्या परमेश्वर अवताराजवळ राहून परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे काम करतात, आणि ब्रह्मांडस्था ह्या ब्रह्मांडातील काम करतात, कामकाज बघतात. तर ओळखण्या ह्या पुन्हा विभागत नाहीत, परंतु ब्रह्मांडस्था ह्या विभागतात. आणि त्याचे 4 विभाग होतात. एक ज्ञानविग्रह, एक एक ज्ञानविग्रह, अज्ञानविग्रह, शाब्दग्ध, आणि आपल्या जीवाच्या मेदमांसामध्ये राहतात त्या पिंडस्था, ते पण ब्रह्मांडस्थीपासून विभागतात. तर बाबा, ज्ञानविग्रह हा प्रत्यक्ष मायाच्या देवतेच्या स्वरूपातून विग्रह होतो, तो वेगळा होतो. म्हणजे कर्मभूमीची जी देवता आहे, म्हणजे फुली आहे, तर फुलीचा ज्ञानविग्रह असू शकतो. म्हणजे किती ज्ञानविग्रह असू शकतात? 81 कोटी 6 लक्ष 9 ज्ञानविग्रह असू शकतात. तसे प्रत्येक विग्रह तेवढे असू शकतात. म्हणजे तेवढ्या देवता फक्त मायाचे विग्रह नसतात, मायाचे विग्रह नसतात, मायाची पिंडस्था नसती, पण इतर सगळ्या देवतेचे विग्रह असू शकतात. तर मग त्या प्रत्यक्ष त्या देवतेच्या स्वरूपातून ते विभागतात, त्याला विग्रह म्हणतात. आणि हा जो ज्ञानविग्रह ज्ञान घेऊन विभागतो, म्हणजे पंचप्रकार सहित विभागतो, त्यामुळे त्याला ज्ञानविग्रह म्हणतात. अज्ञानविग्रह म्हणजे पंचप्रकार न घेता वेगळा होतो, त्याला अज्ञानविग्रह म्हणतात. आणि आता महत्त्वाचा आहे शाब्दग्ध. ह्या शाब्दग्धाविषयीच मी तुम्हाला बोलणार आहे. तर शाब्दग्ध हा कोणत्याही देवतेच्या स्वरूपातून विभागलेला तो विग्रह नाही. आणि तो खरं म्हणलं तर त्याला विग्रह म्हणता बी येत नाही. तो विग्रह नाहीच, तो देवतेचा विग्रह नाहीच तो, पण तो एक जीव आहे. आणि जीव असून तो फळी आहे, आणि तो देवतेचा फळी असतो. आणि त्या फळीयाला वरची देवता येऊन त्याला म्हणजे शाप देते, आणि ती शाप दिल्यामुळं तो फळीया त्या देवतेसह खाली येतो. ती देवता पण याला सुख देण्यासाठी खाली येते, म्हणूनच त्याला विग्रह म्हणावं. बाकी विग्रह तो नाहीच, तो एक फळी आहे, तो एक जीव आहे. आणि अशा प्रकारे हे फळी म्हणजे शापदग्ध विग्रह, शापानं दग्ध झाला, आणि त्यामुळं शाप दिल्यामुळं तो खाली आला. आणि त्यामुळं जशी गंगा आली खाली, हा भीष्मदेव आले, आणि पुन्हा कोण आले, असे अनेक लोक आले खाली जीव, आणि त्याला म्हणतात शापदग्ध. आणि त्याची शाप संपला की ते पुन्हा परत जातात. आता ज्यावेळेस हे 8 वसू होते, म्हणजे धूर वसू होता, वसू होता, सगळ्यात भीष्मदेव हे धूर वसू आहेत, आणि त्याचे 7 भाऊ. तर ते 7 भावानं पुन्हा उशाप मागितला, आणि उशाप मागितल्यानंतर ते पुन्हा ताबडतोब म्हणजे 9 10 महिने फक्त प्रपंचात राहिले. बाकी ते लवकरच म्हणजे वापस गेले. ते पण शाब्दग्ध विग्रहच होते, आणि पण ते प्रत्यक्षात आले नाही पृथ्वीवर. ती गंगेनं त्याला गंगेमध्ये टाकून दिलं, त्याचा प्रश्न मिटला. पण धू ऋषी होता, म्हणजे भीष्म ऋषी होता,
देवव्रत होतं, त्याचं नाव देवव्रत ठेवलं होतं. पुन्हा नंतर त्याचं भीष्म नाव पडलं. तर त्या देवव्रताला तो देवव्रत खरा म्हणजे शापदग्ध विग्रह आहे. आणि तो मग ज्यावेळेस त्याला बाण लागले आणि बाण लागल्यानंतर तो वापस जाण्याचा त्यानं प्रयत्न केला, देवतेच्या सोबत देवते म्हणजे आपल्या स्वरूपी जाण्याचा प्रयत्न केला. तर त्यावेळेस उत्तरायण लागलं होतं. उत्तरायण नव्हतं, दक्षिणायन लागलेलं होतं. तर उत्तरायण येईपर्यंत त्या भीष्माचार्याला थांबावं लागलं. कारण हे ना जो माणूस अग्नी ज्योतिरह शुक्ल षण्मासा उत्तरायण तत् चांद्रमशम ज्योतिर योगी पाप्य निवर्तते. तर असं गीतेमध्ये सांगितलं की जो माणूस दक्षिणामध्ये येईल, दक्षिणामध्ये, तर तो पुन्हा मनुष्य देहाला येतो. दक्षिणायनामध्ये जो मरतो ना तो पुन्हा म्हणजे मनुष्य देहाला येतो. पण उत्तरायणामध्ये जो मरतो तो माणूस मात्र त्या देवतेला प्राप्त होतो. तर त्यामुळं या भीष्माचार्याला देवतेला प्राप्त व्हायचं होतं. त्यामुळं त्यांनी दक्षिणायनामध्ये मरण स्वीकारलं नाही, इच्छामरण होतं त्याला. त्यामुळं ते दक्षिणायनामध्ये न मरता काही दिवस थांबले आणि उत्तरायण लागलं की मग त्यांनी प्रयाण केलं. अशा प्रकारे हा शापदग्ध विग्रह आहे. माणूस मायबापा, शापदग्ध विग्रह म्हणजे देवतेचापासून विभागलेला तो विग्रह नाही. त्याला फक्त विग्रह म्हणावा, कारण तो देवता त्याच्यासोबत खाली आली म्हणून त्याला विग्रह म्हणावा, बाकी तो विग्रह नाही. अशा प्रकारे याचं ज्ञान आपण जाणून घ्यावे असं मी तुम्हाला तुमच्याकडून अपेक्षा करतो. आणि तुम्हाला एक नम्र विनंती करतो की आपलं चॅनल आहे, ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. हाईप जर बटन दिसलं तर हाईपचं बटन दाबा अशी नम्र विनंती करतो. तुमचे राजा घेतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.